मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, मी आज नाश्त्यासाठी झटपटीत असा तयार होणारा पास्ता, खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो, मस्त लागतो। तर मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं घेतलेला आहे 2 वाट्या पास्ता। गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं उकळून घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। आपल्याला असं शिजून घ्यायचा आहे पास्ता, जास्त पण गाळ होऊन द्यायचा नाही, आपला शिजला पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला 5 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे। आणि मी घेतलेला पण आहे। आता आपण बनवून घेऊया। इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मोठा 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। तेल आपल्याला इथं कडकडीत गरम होऊन द्यायचं। तेल इथं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। मी इथं असा थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता टाकून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता 1 मिनिट हे छान आपण परतून घेऊया। मोठ्या आकाराचा बारीक एक कांदा कट करून घेतलेला आहे, तो पण आता कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया। हलकासा कांदा आपला इथं परतलेला आहे। मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक करून। अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया। टोमॅटो पटकन मिठाने विरघळला जातं, बारीक पण होतं। आता आपण सुके मसाले घालून घेऊया। मी हळद घेतलेली आहे, लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे, धना पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि तर गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे। आता हे सुके मसाले आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि मी इथे एक पास्ता मसाल्याची पुडी घेतलेली आहे, ही पण आपल्याला लगेच टाकून घ्यायची आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता मसाले घालून घेतलेले आहेत, छान परतलेले आहेत, पण आपल्याला फक्त अर्धा कप थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। पहा, मस्त असा मसाला आपला इथं परतलेला आहे। आता आपण पास्ता टाकून घेऊया। आता मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस मिडियमच ठेवायचा। पास्ता आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये अर्धी वाटी टोमॅटो सॉस घालून घेऊया। तुमच्याकडे शेजवान चटणी असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता। आता थोडीशी आणखीन कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। आणि आता मीडियम गॅसवरती 2 मिनिटं छान आपण आता वाफवून घेऊया। मस्त असा आपला पास्ता तयार झालेला आहे, पाहू शकता। कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।